नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी. मित्रांनो, उन्हाळ्यात कोथिंबीर पिकवणं हे आव्हानात्मक असलं तरी तेच खरं उत्पादनाचं साधन आहे. अनेक शेतकऱ्यांची कोथिंबीर उन्हामुळे जळून जाते किंवा उगवत नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमची कोथिंबीर 40° तापमानातही हिरवीगार राहील. तर बऱ्याच जणांच्या क्षेत्रामध्ये पाण्याचं जे काही प्रमाण असतं खूप कमी असतं. तसंच वेळ देखील आपल्याकडे खूप कमी असतो. कारण खरीप पूर्वतयारीसाठी म्हणजेच आपल्याला शेत लवकर रिकामं करावं लागतं आणि लवकर मशागत करावी लागते. खरीप पूर्व हंगामाची तयारी करावी लागते. तर त्यासाठी आपल्याकडे वेळ खूप कमी प्रमाणात असतो. तर कमी वेळेमध्ये आणि कमी पाण्यामध्ये आपण एकरी लाखोंचा नफा कशा पद्धतीने कमवायचा, तर ते गणित आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि नवीन जर असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, जर आपण कोथिंबीर पिकाची जर लागवड करत असणार तर आपल्याला कोथिंबीरविषयी संपूर्ण माहिती असणं खूप आवश्यक आहे. तर कोथिंबीर लागवड हा अत्यंत फायदेशीर विषय आहे. कारण उन्हाळ्यात कोथिंबीरचे दर गगनाला भिडलेले असतात. तर उन्हाळी कोथिंबीर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. योग्य वेळ आणि हवामान. तर उन्हाळी कोथिंबीरची पेरणी आपण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करणे सर्वात फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने कोथिंबीरची उगवण क्षमता कमी होते. त्यामुळे सावलीची किंवा ओलाव्याची व्यवस्था करणं खूप गरजेचं असतं. तसेच आपण कोणती व्हरायटी निवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला बंपर उत्पादन देऊन जाईल. उन्हाळ्यासाठी फुले समृद्धी, कोळे किंवा कस्तुरी यासारख्या वाणांची निवड करा. या जातीची उष्णतेमध्ये चांगली म्हणजे तग धरणारी जात आहे. म्हणजेच उन्हाच्या टेम्परेचरची कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. तसेच जमिनीची पूर्वतयारी आपण जमीन मध्यम ते कसदार निवड करावी. उन्हाळ्यात वापसा टिकून राहण्यासाठी भरपूर शेणखत वापरणे आवश्यक आहे. तर अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत जर तुम्ही वापरलं तर तुमचा खूप काही फायदा होऊ शकतो. तसेच शेत तयार करताना जमीन समपातळ असावी जेणेकरून पाणी साचणार नाही. तर अशा पद्धतीची जमीन निवडावी. तर बीज प्रक्रिया हा म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर धने फोडून त्याचे 2 भाग करायचे आहेत. पेरणीपूर्वी धने 10 ते 12 तास पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यानंतर सावलीत सुकून आपल्याला त्याची पेरणी करायची आहे. म्हणजेच त्याची उगवण क्षमता 8 ते 10 दिवसात होत असते. तर पाणी व्यवस्थापन जर आपण या ठिकाणी बघितलं तर पाणी व्यवस्थापन सोबत आपल्याला सावलीचे देखील म्हणजे या ठिकाणी नियोजन करायचं आहे. म्हणजे जेणेकरून जी काही कोथिंबीर आहे ती पिवळी पडणार नाही किंवा सुकणार नाही. उन्हाळ्यात कोथिंबीरीला स्प्रिंकलर म्हणजे तुषार सिंचन किंवा फॉगर्स वापरणे सर्वोत्तम आहे. यामुळे तापमान नियंत्रित राहते. शक्य असल्यास शेडनेटचा वापर करावा किंवा ऊस, मका यासारख्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर घ्यावी. जेणेकरून कोथिंबीर पिकाला हानी पोचणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर पिकाची जर लागवड जर केली तर खूप चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला या ठिकाणी होईल. तसेच कीड नियंत्रण जर आपण या ठिकाणी बघितलं तर उन्हाळ्यात प्रामुख्याने मावा आणि करपा येतो. यासाठी नीम तेलाची फवारणी करणं आवश्यक आहे. हलक्या कीटकनाशकाचा म्हणजेच वापर करा. तर अशा पद्धतीने नियोजन जर केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा एकरी म्हणजे लाखो रुपयापर्यंत मिळू शकतो. अगदी 35 ते 40 दिवसामध्ये कोथिंबीर काढणीसाठी हार्वेस्टिंगसाठी मार्केटला जायला तयार होते. म्हणजेच कमी दिवसात तुम्ही चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता. तसंच फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा. जास्तीत जास्त तुमच्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.